write down example number 13 is evaluate integration from -1 to 1 dx upon a square into e raised to x plus b square into e raised to -x बरोबर. तर हे आपल्याला इंटिग्रेशन दिलेलं आहे. तर बघा सोल्युशन. तर दिलेले इंटिग्रेशन आणि डिनोट केलं काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 बरोबर. न्यूमरेटरला काय नसलं काय घेतो 1 सबका मालिक एक a square e raised to x plus b square बरोबर into e raised to -x dx ऑपरेटर आपण पुढे घेतला. तर इंटिग्रेशन मध्ये बघितले बघा आपण या टाइपचं बरोबर. फक्त आता इथे लिमिट दिले बरोबर. मग सिंपलीफाय करूया. काय इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 upon a square e raised to x plus b square into e raised to -x आहे. मग याला अपॉन केलं तर काय e raised to +x यानी की माइनस बिकम प्लस विथ रिस्पेक्ट टू x. मग काय करूया इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 और डिनॉमिनेटरचा एलसीएम काढूया. a square ऍड केली मग बरोबर कसा काढतो एलसीएम क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि नंतर स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. मग e raised to x into e raised to x e raised to x होल स्क्वेअर प्लस 1 into b square in b square upon e raised to x into 1 e raised to x dx. बघा बरं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा कोण असतो रे न्यूमरेटर. कोण असतो न्यूमरेटर. म्हणजे ते व्हॉट इज नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 e raised to x into 1 e raised to x upon a square into e raised to x whole square plus b square dx. बघा सिंपलिफिकेशन याला म्हणजे इक्वेशन नंबर 1 कोण सांगितले कुठल्या टाइपचं आहे का e raised to x फंक्शन आहे आणि e raised to x त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे f'(x) आहे. मग असं आपण फंक्शन प्रूव्ह करतो की ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे बरोबर. मग व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज पुट काय पुट करतो आपण f(x)t. मग f(x) कोण आहे e raised to x फंक्शन इज e raised to x पुट e raised to x equal to t. मग याला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज काय कोण सांगेल e raised to x म्हणजे e raised to x आणि dt by dx आहे तो by dx इकडे आल्यावर काय होईल into dx equal to dt बरोबर. आता आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतोय म्हणजे लिमिट्सची व्हॅल्यू चेंज होईल. तर लिमिट्स गेट्स चेंज. आपण एक नोट लिहून दिली होती बघा in definite integration when substitution method is used then value of limits gets changed. म्हणजे टाइप कुठला आहे हा टाइप इज इंटिग्रेशन बाय substitution. definite integral by substitution. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन बरोबर. म्हणजे काय इव्हेंट आता हे आपल्याला कशाचं लिमिट दिले x बरोबर फ्रॉम a to b फ्रॉम x equal to a to b. मग when x equal to -1 बरोबर देन पुट करूया आपण इथं जिथं पुट म्हणतोय तिथं पुट करा. देन e raised to x काय पुट करूया आपण -1 equal to t. दिस इम्प्लाइज मग e raised to -1 आहे त्याला जर आपण अपॉन केलं तर काय 1 upon e raised to +1 येईल -1 become +1 equal to t बरोबर. आता अप्पर लिमिट साठी पुट करूया when x equal to 1 when x equal to 1 then काय e raised to x काय पुट करतोय आपण 1
equal to t. This implies e raised to 1 is e equal to t. तर लिमिट्स जे आपण चेंज केलं बरोबर म्हणजेच कसं होईल व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज स्टेप नंबर 2 इज ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया इक्वेशन 1 मध्ये म्हणजेच then integral 1 becomes काय I equal to integration from a to b म्हणजेच -1 to 1 आहे मग इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 becomes 1 by e to e 1 by e to e म्हणजेच कसं होईल इंटिग्रेशन फ्रॉम 1 by e to e 1 by e to e बरोबर आता e raised to x dx becomes अरे dt e raised to x into dx becomes dt म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू dt अपॉन बरोबर a square e raised to x काय पुट करतोय t मग e raised to x होल स्क्वेअर आहे म्हणजे जे t स्क्वेअर e raised to x is t आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर येईल प्लस b स्क्वेअर as it is काय रे मग बघा काय का x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर पण कंडिशन काय आहे t स्क्वेअर x स्क्वेअर आपण सबट्यूशन केल्यामुळे आता x t स्क्वेअर येईल नॉट x स्क्वेअर मग t स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय लागतो आपल्याला हे थेरमचं समय लक्षात ठेवा हा टाइप कुठला आहे इथं आपल्याला थेरम यूज करावा लागणार आहे 7 पैकी 1 बरोबर मग कंडिशन काय असते थेरमला कोएफिशिएंट ऑफ t स्क्वेअर मस्ट बी +1 or -1 मग इथं a स्क्वेअर आहे तो आपल्याला इथं 1 करावा लागेल मग काय करूया इंटिग्रेशन फ्रॉम 1 by e to e न्यूमरेटरला काय असलं 1 घ्या ऑपरेटर पुढे घेतला dt मग डिनॉमिनेटर मधून मी a स्क्वेअर कॉमन काढतो मग ब्रॅकेट मध्ये राहील t स्क्वेअर प्लस आता कॉमन काढतो म्हणजेच मल्टिप्लाय करतो म्हणून मी परत b स्क्वेअर ला काय करतो a स्क्वेअर न डिवाइड करतो काय करतो डिवाइड म्हणजे बघा बरं a स्क्वेअर into t स्क्वेअर इज a स्क्वेअर t स्क्वेअर प्लस a स्क्वेअर into त्या डिव्हिजन मध्ये a स्क्वेअर हा a स्क्वेअर कॅन्सल होईल आणि काय मिळेल आपल्याला b स्क्वेअर तर बघा बरं इंट आहे मग 1 अपॉन a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर काढला इंटिग्रेशन फ्रॉम 1 by e to e 1 upon a square is constant म्हणजे काय 1 upon t square प्लस आता इथं x square plus a square लागतो आपल्याला बरोबर b square by a square कशाचा कंप्लीट स्क्वेअर आहे b by a चा होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t बघा b square is b square a square is a square म्हणजे कुठला थेरम यूज करणार आहे इथं कोण सांगेल 1 upon x square plus a square हे कोण सांगेल रे इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus a square काय असतो आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये बघितले 1 by tan inverse x by plus c बरोबर इथं c अब्सेंट असतो म्हणजे 1 by x square as it is constant काय करूया रिप्लेस x by put replace x by t and a by replace x by t and a by d by and a by d by a म्हणजेच काय RHS बघा 1 by a is d by a tan inverse replace x by t a by b by a बरोबर म्हणजेच काय अप्पर लिमिट इथे येईल लोअर लिमिट मग इथं बघा बरं a स्क्वेअर आहे आणि इथं a म्हणजेच इथं a स्क्वेअर मधला एक कॅन्सल होईल आणि एक शिल्लक राहील बरोबर ना म्हणजेच काय रे 1 into 1 is 1 by कॉन्स्टंट आपण बाहेरच ठेवूया a into b ab आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कोण असतो न्यूमरेटर म्हणजे जे tan इनवर्स ऑफ at by b tan इनवर्स at by b अप्पर लिमिट लोअर लिमिट मग आपण डेफिनेशन यूज करूया डेफिनाइट इंटिग्रेशनची किंवा फंडामेंटल
अप्पर लिमिट मायनस टी इज रिप्लेस्ड बाय लोअर लिमिट म्हणजे इथे 1 बाय ab tan इनवर्स ऑफ टी इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट म्हणजे तिथे a टी इज 1 बाय e बाय b मायनस tan इनवर्स t is replaced by lower limit. Sorry, t is not 1 by t is e. तर हे वरचं लिमिट आहे बरोबर ना, या स्टेपचं लिमिट आहे. तर t is replaced by upper limit म्हणजे अप्पर लिमिट आहे e आणि लोअर लिमिट आहे 1 by e म्हणजे a into e 1 by e upon b. तर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. मग सिंप्लिफाय करूया. काय रे बघा बरं 1 by ab as it is म्हणजेच काही tan इनवर्स ऑफ ae by b मायनस tan इनवर्स ऑफ न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा कोण असतो रे, डिनॉमिनेटर बरोबर म्हणजेच काही a upon b. मग यूज करूया इथं कुठला रे फॉर्म्युला tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. तर हा कोण आहे आपला x आणि हा कोण आहे y बरोबर म्हणजे क्लिअरली यूज. अरे tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स y. यूज tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. काय असतो tan इनवर्स ऑफ सबट्रॅक्शन आहे म्हणजेच काय रे tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy बरोबर. tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बरोबर म्हणजेच काय लिहितो 1 अपॉन ab कॉन्स्टंट आहे तिथे मग रिप्लेस x बाय. तर इथं बघूया आपण तर काय करूया x आणि y ची व्हॅल्यू पुट करूया. तर बघा x